हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 13 जानेवारी 2026 मंगळवार भोगी मकर संक्रांतीच्या अगोदरचा महत्त्वाचा दिवस ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 13 जानेवारी 2026 मंगळवार या दिवशी भोगी हा दिवस साजरा करायचा आहे. दक्षिण भारतामध्ये हा दिवस 4 दिवस म्हणजे पोंगल म्हणून साजरा करतात. कृतज्ञता हा दिवस म्हणून परिवाराचे मिलन म्हणून साजरा करावा. या सणाला हिरवीगार शेताचा सन्मान करतात. त्याचबरोबर शुद्धीकरणाला जास्त जोर दिला जातो. सांस्कृतिक परंपरांमध्ये जास्त लक्ष दिले जाते. म्हणजेच येणारे नवीन वर्ष चांगले जावो व घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येवो. दक्षिण भागामध्ये 13 जानेवारी 2026 सकाळी सूर्यकिरणाची पहिली गरम किरणे अंगावर घेण्यासाठी लोक घराच्या बाहेर पडतात. भोगी सणाबरोबर पोंगलचा पण शुभारंभ होतो. या दिवसापासून 4 दिवस खूप भव्य उत्सव साजरा करतात. त्यातील बहुतेक भाग तामिळनाडू, आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये साजरा करतात. हा दिवस म्हणजे फक्त कॅलेंडरमधील एक दिवस नसून खूप शुभ उल्हास निर्माण करणारा दिवस आहे. पोंगल हा सण पिकं कापण्याचा सण व भोगीचा दिवस, कृतज्ञता व पारिवारिक बंधन व शुद्धताचे प्रतीक असणारा दिवस आहे. या दिवशी मागील वर्षातील कटू आठवणी, दुश्मनी सोडून नवीन सकारात्मक ऊर्जा आणणारा दिवस आहे. भोगीची अग्नी जुने कपडे, लाकडं व अजून काही सामानापासून केली जाते. त्यामध्ये नवीन वर्षाचे स्वागत करायचे असते. वातावरण अगरबत्ती, फुलांचा सुगंध व पारिवारिक मिलनच्या उबेने भरून जातो. त्यामध्ये भरपूर पिकांचा सन्मान व भविष्यासाठी आशीर्वाद मिळण्यासाठी केला जातो. या दिवशी संगीत, नृत्य व पारिवारिक भोजन केले जाते. तिथी व महत्त्व 13 जानेवारी 2026 मंगळवार भोगी हा सण साजरा करायचा आहे. हा दिवस भगवान इंद्र यांना समर्पित आहे. त्यांचा आपल्या शेतीवरच्या पिकांवरील आशीर्वाद घेतला जातो. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करताना पाण्यामध्ये थोडेसे तीळ घालावे. घर साफ करून घराच्या समोर रांगोळी काढावी. जानेवारी महिन्यामध्ये शेतात चांगल्या बऱ्याच प्रकारच्या भाज्या पिकतात. त्यामुळे भोगीच्या दिवशी मिश्र भाजी व बाजरीची तिळाची भाकरी बनवतात. असे म्हणतात की भोगीच्या दिवशी जो न खाई भोगी तो होई रोगी अशी म्हण आहे. म्हणून भोगीच्या दिवशी आवर्जून भोगीची भाकरी बनवतात. पुढच्या स्लाईडमध्ये मी ही भोगीची भाजी कशी बनवायची आहे त्याचे साहित्य व कृती लिहून दिलेली आहे. तसेच ही सर्व माहिती आपण म्हणजे भोगीच्या भाजीची माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण बघू शकता. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.